श्री गणेशाय नमः. मी एक गोष्ट पाहिली, अनुभवली, की जे भक्त मनापासून इच्छा धरून स्वामींना भजतात, त्यांचे मनोरथ अवश्य पूर्ण होतात आणि जे निष्काम भक्ती करतात, त्यांना तर कैवल्यप्राप्तीसारखं परमफळ मिळतं. स्वतः नृसिंह सरस्वती, ज्यांनी पाप्यांना तारलं, जे कर्दळीवनात गुप्त झाले होते, तेच पुढे लोककल्याणासाठीच पुन्हा प्रकट झाले. ही कथा मी ऐकली होती गुरुचरित्रात, पण मग अनुभवली स्वतः अक्कलकोटमध्ये. स्वामी समर्थांनी आपलं रूप प्रकट केलं लोकांच्या उद्धारासाठी. हेच ते यतिवर्य जे अनेक तपश्चर्यानंतर पुन्हा मानवाच्या रूपात आले. एक भक्त होता ज्याने त्यांच्या जन्मपत्रिकेचा शोध घेतला, पण त्याच्या मनात साशंकता निर्माण झाली, कारण त्या पत्रिकेत काहीच निश्चित वाटत नव्हतं. स्वामींचं जन्मकार, जन्मकुल, जात काहीच माहीत नव्हतं. ते अनादिसिद्ध होते. पत्रिकेवरून त्यांना बांधता येईल अशी कल्पना चुकीची होती, कारण ते या जगात आलेच होते लोकोद्धारासाठी. ते अक्कलकोटला आले. राचप्पा मोदी नावाच्या भक्ताच्या घरी त्यांच्या स्वारीनं वास केला. भक्तांचं प्रेम आणि वातावरणात भक्तिभाव दरवळू लागला. एक दिवस एक साहेब कोलकात्याचे दर्शनासाठी आले. त्यांच्यासोबत एक पारसी मित्र होता. दोघंही येणार हे स्वामींनी आधीच ओळखलं होतं. त्यांनी भक्तांना 3 खुर्च्या बाहेर ठेवायला सांगितल्या, एक त्यांच्या स्वतःसाठी आणि 2 पाहुण्यांसाठी. ते दोघं आले. स्वामींचं तेज पाहून ते थक्क झाले. साहेबानं सहज विचारलं, आपण कोठून आलात? स्वामी हसून म्हणाले, आम्ही आलो आहोत कर्दळी वनातून. मग त्यांनी प्रवास सांगितला. आम्ही प्रथम कर्दळी वनात होतो, मग कोलकात्याला गेलो, बंगाल पाहिला, कालीमातेचं दर्शन घेतलं, गंगा, हरिद्वार, केदारनाथ, गोदावरी, हैदराबाद, मंगळवेढा, पंढरपूर, बेगमपूर, मोहोर आणि मग आलो अक्कलकोटला. त्यांची ती वाणी ऐकून तो साहेब आणि पारसी दोघंही अंतर्मुख झाले. स्वामींचं बोलणं ऐकत असतानाच त्यांनी अनुभवला त्यांचा अलौकिकत्व. त्या दिवशी मला कळलं, ही केवळ कथा नाही, ही अनुभूती आहे. स्वामी 12 वर्ष मंगळवेढ्यात राहिले, पण तिथे त्यांची फारशी ख्याती झाली नाही, कारण ते बहुधा अरण्यातच राहत. क्वचित गावात आले तरी एखाद्या गलिच्छ जागेवर बसत. कोणी काही दिलं तरच घेत, मग पुन्हा उठून निघून जात. गावातले लोक त्यांना वेडाबुवा म्हणत. फारच थोडे लोक जाणत होते की हे परब्रह्मरूप आहेत. तेव्हा त्यांना फक्त दिगंबर म्हणत. त्यांच्या वृत्तीत शांतता होती, वैराग्य होता. काही भक्त त्यांना ईश्वर मानायचे, पण बरेचसे अजाण त्यांना वेडा समजत. स्वामी दर्शन द्यायला आले की एका हातानं कमरेवर हात ठेवून उभे राहत आणि भक्ताला केवळ डोळ्यांनीच आशीर्वाद देत. आज मी सांगतो ती गोष्ट. हे त्यांच्या जीवनाचं अमृत आहे. हे चरित्र म्हणजे क्षीरसागरासारखं गूढ आणि गोड आहे. श्रोत्यांनो, हृदयपूर्वक ऐका, कारण यातून भवभय नाहीसं होतं. हे आहे श्री स्वामी चरित्र सारामृत, 2रा अध्याय. यात आहेत नाना प्राकृत कथा, भक्तांचे अनुभव आणि एक एक शब्दामध्ये स्वामींचं प्रत्यक्ष अस्तित्व. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती.